दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या सुमारे 30,000 कोटींच्या मालमत्तेवरील वाद बुधवारी न्यायालयात पोहोचला। करिश्मा कपूरच्या दोन्ही मुलांनी वडिलांच्या मालमत्तेत वाटा मागितला असून संजय कपूर यांची पत्नी प्रिया कपूरनं याच याचिकेला आव्हान दिलंय। दोन्ही मुलांनी दाखल केलेल्या याचिकेत संजय कपूर यांच्या 21 मार्च रोजीच्या कथित मृत्यूपत्राला आव्हान देण्यात आलं। मृत्यूपत्रात त्यांची संपूर्ण व्यक्तिगत मालमत्ता त्यांच्या सावत्र आई प्रिया कपूर यांना देण्यात आली आहे। संजय यांनी कधीही मृत्यूपत्राचा उल्लेख केला नाही किंवा प्रिया या इतर कोणत्याही व्यक्तीनं कधीही त्याच्याबद्दल सांगितलं नाही असा दावा मुलांनी केलाय। 12 जून रोजी इंग्लंडमध्ये पोलो सामन्यादरम्यान संजय कपूर यांचं निधन झालं। करिश्माची मुलगी समायरा कपूर हिने तिच्या आईमार्फत याचिका दाखल केली आहे। तिला तिचा जनरल पॉवर ऑफ अटर्नी म्हणून अधिकृत केलेला आहे, तर अल्पवयीन असणारा मुलगा कियान याचंही करिश्मा कायदेशीर पालक म्हणून प्रतिनिधित्व करत आहे। न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुनावणी दरम्यान वकील राजीव नायर यांनी प्रिया कपूर यांच्या वतीने युक्तिवाद करताना म्हटलं की हा खटला अजिबात चालणार नाही। मी त्यांची कायदेशीर पत्नी आहे। जेव्हा त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत घटस्फोटाच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाया लढल्या तेव्हा प्रेम आणि प्रेमाचे दावे हे सर्व कुठे होते? तुमचा पती तुम्हाला अनेक वर्षांपूर्वी सोडून गेला होता। 2016 मध्ये करिश्मा आणि संजय यांच्या घटस्फोटाचा संदर्भ देत हा युक्तिवाद करण्यात आलाय। वादींनी पूर्वाश्रमीच्या पत्नीसोबतच्या खटल्याचा कटू घटस्फोटाच्या कारवाईचा शेवट सर्वोच्च न्यायालयात झाला हे सांगायलाच हवं होतं। आमच्याकडे एक कुटुंब सांभाळणारा पुरुष होता ज्याचा मृत्यू झालाय। थोडी सहानुभूती दाखवा। मी विधवा आहे। मी त्यांची कायदेशीररित्या विवाहित असलेली शेवटची पत्नी होती। तुम्ही कुठे होतात? तुमच्या पतीनं तुम्हाला अनेक वर्षांपासून सोडून दिलं होतं असं प्रिया कपूरनं म्हटलंय। करिश्माच्या मुलांना आरके फॅमिली ट्रस्ट अंतर्गत 1,900 कोटींची मालमत्ता मिळाली असल्याचा दावाही प्रिया कपूरनं केलाय। खूप रडगाणे सुरू आहे, पण याचिकाकर्त्यांनी ट्रस्ट अंतर्गत 1,900 कोटी रुपयांची मालमत्ता मिळाली। मला माहित नाही यांना नेमके किती पुरेसे आहेत असंही ती म्हणाली। दिवाणी खटल्यात करिश्माच्या मुलांनी आरोप केलाय की प्रिया कपूरनं त्यांच्या वडिलांची सर्व मालमत्ता मिळवण्यासाठी बनावट मृत्यूपत्र तयार करण्याचा प्रयत्न केला। मुलांनी इस्टेटचं विभाजन, खात्यांचं वाटप आणि प्रतिवादींविरोधात कायमस्वरूपी मनाई आदेश याची मागणी केली आहे। या खटल्यात प्रिया कपूर, तिचा अल्पवयीन मुलगा, त्याची आई राणी कपूर आणि मृत्यूपत्राची कथित अंमलबजावणी करणारी श्रद्धा सुरी मारवाह यांची नावं प्रतिवादी म्हणून आहेत। याचिकाकर्त्याची बाजू मांडताना वकील जेठमलानी म्हणाले, प्रिया कपूर यांनी चौकशी दरम्यान याचिकाकर्त्यांना कोणतेही मृत्यूपत्र नसल्याचं सांगितलं होतं। काही मालमत्ता एका ट्रस्टकडे आहेत। काही काळानंतर पूर्वाश्रमीची पत्नी आणि सध्याच्या पत्नीमध्ये झालेल्या बैठका आणि संभाषणानंतर ट्रस्टच्या तरतुदींवर चर्चा करण्यासाठी ताज मानसिंग दिल्ली येथे बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला। प्रथम आम्हाला प्रिया कपूर कडून कोणतंही मृत्यूपत्र नसल्याचं सांगण्यात आलं। त्यानंतर अचानक 30 जुलै रोजी आरके फॅमिली ट्रस्टच्या बैठकीत आम्हाला सांगण्यात आलं की दिवंगत संजय कपूर यांचं मृत्यूपत्र आहे असंही त्यांनी सांगितलंय। मुलांनी दावा केला आहे की प्रिया कपूरचे सहकारी दिनेश अग्रवाल आणि नितीन शर्मा यांनी 7 आठवड्यांहून अधिक काळ मृत्यूपत्र लपवून ठेवलं आणि 30 जुलै रोजी झालेल्या कुटुंब बैठकीतच ते उघड केलं। अल्पवयीन मुलं समायरा आणि कियान वर्ग 1 वारस आहेत। अंत्यसंस्काराच्या 1 दिवस आधी तिला ट्रस्टमध्ये मोठ्या प्रमाणात होल्डिंग्स नियंत्रित करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बनवलं जातं असाही युक्तिवाद त्यांनी केलाय। बनावट मृत्यूपत्र नोंदणीकृतही नाही असंही त्यांनी सांगितलंय। स्पष्टीकरण मागितलं असता नायर यांनी न्यायालयात सांगितलं की मृत्यूपत्र नोंदणीकृत नाही, कारण मागील सर्वोच्च न्यायालयानं तसे करण्याचे आदेश दिलेले नाहीत। तुम्ही मुलांना मृत्यूपत्राची प्रत का दिली नाही हे मला समजत नाही। मृत्यूपत्र कुठे आहे? कृपया ते पुढे पाठवा असं खंडपीठानं म्हटलंय। 9 ऑक्टोबरला पुढील सुनावणी आता होणार आहे।